सकाळी जा नदीला स्नान कर आणि लग्न अवस्थेत माझ्या पुढे ये. हे पहाटे चोटलं नदीला गेलं आणि नदीला गेलं आंघोळ करून चौकात आलं की याला बदललं आनंद रोपे आनंद वेशे किंवा आनंद अवतार वेशे अवताराच्या राशी कृष्ण परमात्म्या पुजाऱ्याच्या रूपात आहे, कुठं माळ्याच्या रूपात आहे, कोणाच्या रूपात येईना, पण कृष्ण परमात्मा नदीवरनं दुर्योधन आला. एकही अंगावर वस्त्र नाही, ब्रह्मा मुहूर्त आहे. राजे या अवस्थेत नदीतून तुला काय करायचंय जा, काय नाही मला सांगा काय तुला सांगायचंय. मी आईचं दर्शन घ्यायला जातो. या लग्नावस्थेमध्ये काही तुम्हाला वाटत नाही का? अरे मी आईच्या पोटी जन्मलो त्यावेळेस इन करून आलोय का? आपण येता आईच्या पोटातून लग्न चालूय, पण महाराज त्यावेळेस तुम्ही नवजात होता. आईने तुम्हाला खेळवले, लग्न आंघोळ घातली असेल, स्नान घातली असेल. होय तुमचा पुत्र ठीक आहे, पण आता तुम्ही तिचा पुत्र असल्यापेक्षा या देशाचे राजा आहात. राजानं कसं वागावं, आई असली काय, पत्नी असली काय, सगळ्यांकडे राजांचा भाव सारखाच असावा. मग अरे पण मला एक काम करा, मी तुम्हाला बदलत यापासून लपवत नाही. मग एक हार आणला, एवढा हार निदान लाज झापेल एवढ्या लागल्या तरी म्हणला. मला पटवून सांगितलं त्यांना. दुर्योधनाला वाटलं बस काय नाही, दुर्योधन तिथेच फसला. सांगणारा माळी होता, सांगणारा पूजारी होता, भगवान परमात्मा स्वतः होता. असे अनेक वर्णन आपल्याला सांगता येतील, पण सगळ्यात वाजत आहे